रम्य संस्कृतम केन कृतम याचा अर्थ आहे कोणी केले। चतुर्थः घटकः माता प्रभाते कार्यालयं गच्छति। माता आई प्रभाते सकाळी कार्यालयं कार्यालयास गच्छति जाते। आई सकाळी कार्यालयास जाते। गमनात् पूर्वं सा मंदाराय करणीयानि कार्याणि कथयति। गमनात् पूर्वं जाण्यापूर्वी सा ती मंदाराय मंदारला करणीयानि कार्याणि कथयन्ति करण्यास योग्य कार्य सांगते। कार्याणाम आवलिः तु प्रदीर्घा आसीत्। कार्यांची ओळ रांग दीर्घ होती। अधुना सायंकाल समयः आता संध्याकाळची वेळ आहे। मातुः प्रत्यागमन समयः आई परत येण्याची वेळ झालेली आहे। मंदारः किंचित भीतः परंतु मंदार हा किंचित भयभीत झालेला आहे। यतः कारण की सर्वाणि कार्याणि न समाप्तानि परंतु जी कार्य आई ऑफिसला जाताना कार्यालयास जाताना जे कार्य सांगून गेले होते कामं सांगून गेली होती त्या कामाची ओळ दीर्घ असल्यामुळे कामांची यादी जास्त असल्यामुळे ते कार्य पूर्णपणे समाप्त झालेले नाहीत म्हणून त्या मंदारच्या मनामध्ये भीती आहे। माता प्रविशती आई प्रवेश करते। माता बोलते रे मंदार कार्याणाम आवलिम दर्शय सत्वरम। अरे मंदार कामांची यादी दाखव लवकर। आता ही यादी त्याने दाखवली। शयनगृहस्य स्वच्छता कृतम न कृतम आवली म्हणजे यादी आणि कृतम न कृतम कृतम म्हणजे केले न कृतम म्हणजे केलेले नाही। कोणती कामं केलेली आहेत आणि कोणती कामं केलेले नाहीत यापुढे बरोबर किंवा चुकीचे चिन्ह केलेले आहे। शयनगृहस्य स्वच्छता शयनगृहम स्वच्छीकृतम म्हणजे केलेले आहे। गृहे जलपूर्णम घरामध्ये पाणी भरण्याचं काम जलम पूरितम पाणी भरलेलं आहे। अवकर क्षेपणम अवकर म्हणजे कचरा क्षेपण म्हणजे टाकणे कचरा टाकण्याचं काम अवकर क्षिप्तः म्हणजे काम केलेले आहे क्षिप्तः। प्रातराश भक्षणम सकाळचा नाश्ता खाणे प्रातराश भक्षितः म्हणजे सकाळचा नाश्ता खाल्लेला आहे। गृहमार्जनम गृहम न मार्जितम म्हणजे घर स्वच्छ केलेले नाही घर पुसलेले नाही। वृक्षेषु जलसिंचनम झाडांना पाणी द्यायचं परंतु वृक्षेषु जलम न सिक्तम झाडांना पाणी दिलेलं नाही। दुग्धालयात दुग्धक्रयणम दुग्धालयातून दूध विकत घेणे तर हे काम केलेलं आहे। दुग्धालयात दुग्धम क्रीतम खरेदी केले आहे। वायुचुल्हे हे स्वच्छता गॅसची स्वच्छता वायुचुल्ली ही न स्वच्छीकृता हे काम केलेले नाही। वित्तकोशात धन आहरणम वित्तकोशात धनम न आहृतम वित्तकोशातून पैसे आणलेले नाहीत। वित्तकोश म्हणजेच बँकेतून पैसे काढून आणलेले नाहीत हे काम झालेलं नाही। स्वाध्यायः स्वाध्याय केलेला आहे का हो स्वाध्यायः कृतः स्वाध्याय केलेला आहे। तर विद्यार्थी मित्रांनो यामध्ये कृतम न कृतम याचं शेवट बघा स्वच्छीकृतम पूरितम क्षिप्तः भक्षितः मार्जितम सिक्तम कृतम स्वच्छीकृता आहृतम आणि कृत याला कृत्य प्रत्यय म्हणतात जे पुढील वर्षी तुम्हाला विशेष रूपाने शिकायला मिळणार आहेत। यालाच कर्मणी भूतकालवाचक धातुसाधित विशेषण म्हणतात याला क्त प्रत्यय सुद्धा म्हणतात। एतत् सर्वम केन कृतम न कृतम मंदारेण हे सर्व कोणी केले आणि कोणते कामं केले नाहीत मंदारेण मंदाराने केले। मंदारेण कार्यम कृतम मंदाराने कार्य केले। मात्रा कार्यम दत्तम आईने कार्य दिले। आपण मागे
कर्तृवाच्य आणि कर्मवाच्य हे दोन प्रकार शिकलोत. कर्तृवाच्य ज्यामध्ये कर्ता प्रधान असतो आणि तो प्रथम विभक्तीमध्ये असतो, आणि कर्मवाच्य यामध्ये कर्म प्रधान असतं म्हणून ते प्रथम विभक्तीमध्ये असतं. कर्ता तृतीय विभक्तीमध्ये असतो. तर तीच वाक्य परंतु क्रियापदाच्या ठिकाणी कर्मणे भूतकालवाचक धातुसाधित विशेषणांचा या ठिकाणी उपयोग केलेला आहे. कृतम, मंदारेण कार्यम कृतम, मंदारेने कार्य केले. मंदारेण कर्ता आहे परंतु तो तृतीय विभक्तीमध्ये म्हणून हे वाक्य कर्मणी वाक्य आहे. मात्रा कार्यम दत्तम, आईने कार्य दिले. बालेन जलम पितम, मुलाने पाणी प्याले. अस्माभिः पुस्तकानि पठितानि, आम्ही सर्वांनी पुस्तकं वाचली. महिलया अवकर क्षिप्तः, महिलेने कचरा टाकला. ताभिः वस्त्राणि प्रक्षालितानि, त्यांच्याद्वारे कपडे धुतले गेले. छात्राभिः पुस्तिकाः पठिताः लिखिताः, विद्यार्थ्यांकडून पुस्तिका वह्या लिहिल्या गेल्यात. अशा प्रकारे कर्मणी भूतकालवाचक धातुसाधित विशेषणांचा या ठिकाणी उपयोग केलेला आहे. कृतम न कृतम, केन कृतम, कृतम आहे कबुधावी, त्याला कर्मणी भूतकालवाचक धातुसाधित विशेषण असं म्हणतात. संभाषापत्रम ही तुम्हाला सोडवायची. रिक्त स्थानं पूरयत, रिक्त स्थान पूर्ण करा. तर या ठिकाणी मी आपल्याला दोन पर्यायापैकी एक योग्य पर्याय सांगणार आहे. माधवेन पत्रम या ठिकाणी आणितः योग्य असेल की आणितम. तर विद्यार्थी मित्रांनो, दोघांपैकी कोणतं निवडावं याचं करता एक तुम्हाला मी छोटीशी आयडिया सांगतो. हे कर्मणी वाक्य आहे आणि कर्मणी वाक्यामध्ये क्रियापद हे नेहमी कर्मानुसार असतं, कर्माचं अनुसरण करतं. मग या ठिकाणी पत्रम हे कर्म आहे म्हणून त्याला अनुसरूनच आणितम हे सुद्धा त्याचं क्रियापद असेल, क्रियापदाच्या ठिकाणी वापरलेलं विशेषण असेल. म्हणून या ठिकाणी काय येणार आणितम. का? कारण की पत्रम नपुंसकलिंगी आहे आणि आणितम हे विशेषण सुद्धा नपुंसकलिंगी. वृद्ध्या देवाः, आता या ठिकाणी प्रार्थिताः आणि प्रार्थितः असे दोन शब्द आहेत. यापैकी कोणतं योग्य असेल? देवा हा बहुवचन आहे, पुल्लिंग आहे म्हणून प्रार्थिता येणार. उत्तमैहि कार्यम, आता या ठिकाणी कार्यम नपुंसकलिंगी आहे म्हणून या ठिकाणी येणार आरब्धम. गुरुणा दक्षिणा, तर या ठिकाणी याचिता येणार. का? कारण दक्षिणा शब्द आकारांत स्त्रीलिंग आहे. पुढे बघा, मर्कटेन टोपिकाः, गृहीतम योग्य असेल की गृहीतः. टोपिकाः हे स्त्रीलिंगाचं बहुवचन आहे म्हणून या ठिकाणी काय येणार गृहीताः. युष्माभिः नाटकम, नाटकम दृष्टः की दृष्टम, तर नाटकम नपुंसकलिंगी असल्यामुळे या ठिकाणी दृष्टम योग्य आहे. धेनुभिः तृणानि, भुक्तम की भुक्तानि, तृणानी प्रमाणे भुक्तानि. लक्षात आलं? आता तुम्हाला एक मी गोष्ट सांगतो, छोटीशी गोष्ट आहे आणि श्लोकात्मक गोष्ट आहे. कशी आहे लक्ष द्या. पठत बोधत, वाचा आणि जाणून घ्या. रात्रिर्गमिष्यति भविष्यति सुप्रभातम, भास्वानुदेशति हसिष्यति पंकजश्रीः, इत्थं विचिन्तयति कोशगते द्विरेफे, हा हंत हंत नलिनीं गज उज्जहार. लक्ष द्या. कश्चन भ्रमरः, कोणीतरी एक भुंगा, मधुपाने त्या फुलातील मकरंद सेवन करण्याकरता, मग्नः मधुपान करण्यामध्ये तो मग्न होता. मधुपाने सप्तमीचे एक वचन आहे. मधुपान करण्यामध्ये मग्नः रममाण होता. सायंकालम यावत कमलकोशे एव तिष्ठती, संध्याकाळपर्यंत तो कमळाच्या त्या कोशामध्येच थांबला होता किंवा राहिला होता. यदा रात्रीही जाता तदा कमलाने निमिलतानी, जेव्हा रात्र झाली तेव्हा ती कमळदळे हे निमिलित झाली, पाकळ्या मिटल्या गेल्या. कारण कमळ दोन प्रकारचं असतं, एक सूर्यविकासिनी कमळ आणि दुसरं असतं चंद्रविकासिनी कमळ. जे चंद्रविकासिनी कमळ असतं
असं कमळ चंद्राचा उदय झाला की ते विकसित होतं आणि चंद्र जेव्हा अस्ताला जातो तेव्हा ते मिटून घेतं. पण सूर्यविकासिनी कमल हे सूर्याच्या उदयाबरोबर उमलतं आणि सूर्य अस्ताला गेला की सायंकाळी रात्री ते मावळतं, तेही मिटून घेतं. तद्वत हा जो भुंगा आहे हा सूर्यविकासिनी कमलावर बसला आहे आणि तिथून तो मधुपान करतोय, मकरंद सेवन करतोय. मकरंद सेवन करता करता तो एवढा मग्न झाला आहे की सायंकाळ झाली आणि रात्र झाली तरीसुद्धा तो त्या मकराच्या त्या कमळाच्या मकरंद सेवन करण्यापासून तो कंटाळला नाही, तिथे मग्नाच आहे तो. आणि तेवढ्यात रात्र झाली आणि त्या कमळाने आपल्या पाकळ्या बंद केल्या. कोशबद्धेन भ्रमरेन चिंतितम, तर त्या कोशामध्ये जो बद्ध बांधला गेलेला भ्रमर आहे, भृंग आहे, त्याने चिंतितम म्हणजे विचार केला. रात्रीही तू गमिष्यती, रात्र तर जाईलच. आचिरादेव सुप्रभातम भविष्यती, आणि लवकरच सकाळ होईल. सूर्यदेव उदेष्यती, आणि सूर्यदेवाचा उदय होईल. पुनश्च कमलिनी प्रफुल्लिता भविष्यती, आणि पुन्हा ही कमलिनी जी आता मिटलेली आहे ही पुन्हा प्रफुल्लित होईल, उमलेल. अहमच कमलकोशात मुक्त भविष्यामी, आणि मी या कमळाच्या कोशातून मुक्त होणार. पुनः स्वातंत्र्यम लप्से, आणि पुन्हा मला स्वातंत्र्य मिळेल. किंतु हा हंत, अरे अरे घात झाला. कोशगत भ्रमर यावत इत्थम चिंतयती, या कोशामध्ये अडकलेला भुंगा जोपर्यंत अशा प्रकारे विचार करतो, तावदेव कश्चन गजयुतः तत्र आयातः, तेवढ्यातच कोणी हत्तींचा कळप त्या ठिकाणी आला. तेषु एकेन गजेन नलिनी उत्पाटिता, त्या हत्तींच्या कळपातील एका हत्तीने ती नलिनी म्हणजे ते कमळाची पाकळी, ते कमळ उत्पाटिता आणि उपटले आणि काय केले. भ्रमर तू कमलकोशे एव निबद्ध, तर ते कमळ उपटले आणि पायाखाली घेतले आणि दाबले. भ्रमर तू कमलकोशे एव निबद्ध, परंतु भ्रमर त्या कमलकोशामध्येच बांधला गेला. अहो दैवी विचित्रा गती, अहो दैवाची ही काय विचित्र गती. आपण विचार करतो एक आणि दैवामध्ये लिहिलेलं असतं दुसरंच. त्या भ्रमराला वाटत होतं की सूर्यदेव उगवेल, रात्र जाईल, सूर्योदय उगेल, ही कमलनी पुन्हा प्रफुल्लित होईल, मग मी या कमलकोशातून मुक्त होईन, पुन्हा स्वातंत्र्य होईल. अशा प्रकारे तो मनात विचार करत होता. तेवढ्यात हत्तींचा कळप त्या ठिकाणी आला. हत्तीच्या कळपापैकी एकाने ती कमळे उचलली, ती पायाखाली दाबली, त्याच्यात तो मरण पावला. कशामुळे मरण पावला, तर त्या कमलकोशामध्ये अडकल्यामुळे. तर कमळकोशातून त्याला बाहेर निघता आले नसते का, निघता आले असते. कारण तो भ्रमर कोण आहे, तो भुंगा कोण आहे, त्याच्यामध्ये सामर्थ्य काय. ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीमध्ये त्याचं वर्णन केलंय. भ्रमर भेदी कोडे बलतैसे काष्ट कोवळे, परी कळिके माझी सापडे भलतैसे काष्ट कोरडे, परी कळिके माझी सापडे कोवळीये. जो भ्रमर कितीही कठीण टणक लाकूड असलं तरी तो कोणत्याही अस्त्राची, शस्त्राची, अवजाराची मदत न घेता तो केवळ आपल्या चोचीने त्या लाकडाला छिद्र पाडतो, एवढी त्याची चोच टणक आहे. मात्र लाकूड जो करू शकतो असा भृंगा, तो का या कमलिनीचं दल चिरून बाहेर येऊ शकत नाही का. चिरू शकतो, परंतु स्नेहामुळे त्याने ते तसं केलं नाही आणि म्हणूनच हा स्नेह त्याच्या घाताला कारणीभूत ठरला. म्हणून जगताशी स्नेह घाताला कारणीभूत असतो, पण देवाशी स्नेह हा मोक्षाला, मुक्तीला कारणीभूत असतो. म्हणून आपलं स्नेह, आपलं प्रेम ईश्वराला अर्पण करावे, जेणेकरून आपण मुक्त अवस्थेला प्राप्त होऊ.